तयारी करून टाका याला गाळो पडता तयारी करून लवकर येता एसटी गेली ना या एक पण गेली नाही गाडी थंडा घेऊया आताच टाकूया आहे ना एकदा ॲडव्हर्टाईज करूया दुकानाचं हो आता आपण लग्नात चाललो पुढच्या वेळी बघूया हो आज खोय तुमची गँग खोय पडेल काय बाजारा सकाळी मंडळ आपले गिरे कॅन्टीनचा सकाळचा वातावरण बघा म्हणजे लग्नाक वाजूक चालला आणि एस टीचा प्रवास थोडक्यात तुमका दाखवूया आपली गिरे कॅन्टीन ते रेडेबान लग्नाक चालला सगळे म्हणजे 10 वाजलेत आणि आपण आता उतारलो एस टी महामंडळामधला आणि चालत चाललो आपण रेडेवानवरती मूळमांच्या इकडनं आता निघू आपण डायरेक्ट आपण मुठाटमध्ये जाणार आहोत गयावाडीमध्ये गणे पण व्हिडिओमधले आपण चाललो आज गाडी नाही आपण एस टी महामंडळाचा आस्वाद घेत आलो आहे पण बरेच दिवसाने रेडेबानवरची खाडी मंडळी मासे बंधू बरेच दिवसांनी दिसतात ना हे गुड्डू खाया नवरदेवाचे भाव जरा गाडीची व्यवस्था करताय काय चालत गडबड नाही ना गाडी सजवून घेतात तशी 9:30 वाजताच म्हणजे आपण निघलेल्या रेडेबानवरती आहो आता तशी तयारी चालू आहे डायरेक्ट मंडळी नवरदेव निघतानाच आपण आता भेटूया त्याला म्हणजे नवरदेव निघण्याची तयारी झालेली आहे खाली आपण रस्त्यावर इलेलो गाडी सगळे लागलेली आहेत आणि मी वाराड मंडळी पण इलेला गरम होता मंडळ निघता 10:30 वाजले जाता आणि आपण निघूची तयारीत आहोत सगळे आपले जमलेले जाता जेवला नाही जेवण नाही लग्नाच्या इकडे झाला मोठाडमध्ये नवरदेव पाया पडणी चालू आहे इकडे मंदिरा गणपतीचा नवरदेव येता पाया पडून गणपतीच्या मंदिरात ना बाकीचा वाराड म्हणजे आपल्या इकडे थांबलेला लय ऊन लागतं टाळी
गरम मरणाचा होता मंडळी. ड्रायव्हर आपले तुषार माशी कायच्या समोर पिकअप वरत एक गाडी या ऑर्डर बिर्डर असले तर सांगा म्हणायचे भाई ना गाडी याची. नरगोल म्हणले आपले मासे बंधू लग्ना विग्नाचे ऑर्डर असले तर सांगा गाडीसाठी आहे ना. कायसाठी काय म्हणतात ते का येरवन. अच्छा आपले मुलं आपले रेडेवानचे येरवन घेऊन मेन म्हणून आपले आणि आपले मुंबईवाले यजमानी मुंबईवाले सगळे आपले मुंबईवाले इले आहेत आणि आपल्या भावाचे मित्र होय ना परम मित्र मंदार मुलं. होय होय मंडळी जमलेला सामना मराठा मंडळ चालला. सगळे गाडी पण दिलेले आहेत. आता गर्दी झालेली आहे बरी जसे ट्रॅफिक जाम झाला. टेम्पो कोणाचा तो बघून येऊया. अरे तू हो भाई येतलं कोणा तरी म्हणतोय का टेम्पोवालो कोणा म्हटलं आमचं कोणा म्हणून. अरे घामा कोम झालो मराने येणार जायचं. चल प्रशांत हो टेम्प्यावाले आपले हळू नाही रे बाबा. moments later. सरच कोळसुमकर खास वाढीत वाजत घेऊया मग चालू म्हणजे इला 12 वाजलेले आहेत आणि आपण इला मुठाट मध्ये आहो गायळवाडीमध्ये. आपल्या गायळवाडीचे एक ग्रामस्थ सुजल कोळसुमकर गाडी वाटी लागले. सामान मंडळात उतरता म्हणजे डायरेक्ट मांडवायचं इकडे मंदिरा जाण्यासाठी बसतील. एक अप्रे मी याला अनंतीसाठी म्हणजे बसतील. त्यानंतर 12:30चा मुहूर्त माझ्याकडे येतात. 12:30चा म्हणजे मुहूर्त. तर जाऊया बघूया जानवशीसाठी बसतो तिकडे सामान पण उतरून घेऊया खाली. चला म्हणजे जानवशीसाठी देवळामध्ये गेले आहेत आणि आपण चाललो आता खाली लग्न मंडपाच्या इकडे. आपण वर गेला नाही कारण सामान्य आपल्याला लावू लागतात. त्यामुळे डायरेक्ट आपण लग्न लागतानाच बघूया भेटू. या गल्लीतनं आपण चाललो पुढे पुढे भरपूर गल्ली आहे. पहिल्यांदाच लाव किंवा ना इलं होतं वाटतं गणपती काहीतरी काय करूया आधी सामान बाजूक ठेवायला कोणाचा उंचलून घेऊन जायच्या. काय कर एक टॅक्सी लावूया आणि सगळ्या एकत्र वाजवूया. 2 बॅचवाले आपले मोठा गायावाडीचे एकत्रच वाजवता आता बघूया सेटअप जोडू. आमचं काय लावीच नाही होण्याचं आणि आता कचोडी होणार सगळी दोघवले एकत्रच वाजवणार आहोत. तर मुलीचं मंडप बघून येऊया नवरा मुलीचं. लगोलग नवरदेव सुद्धा जानवशी जो कार्यक्रम आटपून लिहिलेलो आता मुहूर्ताची वेळ जवळ दिली आहे.
देवळात एक पंगत पण झाली मेल्या. मला म्हणजे 1:30 वाजलो आणि 1:30 वाजता जेव केला. फणसाची भाजी हा काय माहित नाही. हा हो फणसाची भाजी होय हा काय लाग काय म्हणता होय फणस किती हो काय आता धावतो तो काय जेव बसला. गर्दी बघ आहे ती आहे त्याच्यात गरम होता मारणार काय खरा नाही. आमचे गेले चला म्हणजे डायरेक्ट जेवूया आणि फटाफट निघताना भेटूया. आता फणसाची भाजी नाही आम्हाला वाटाण्याची शिरो आणि डाळ भात. 2 hours later. म्हणजे 1:30 वाजलो जेवला बिवला आणि आता लगेच पब्लिक म्हणजे निघता समोर ना. त्याच्या थांबत नाही. जो तो आपला लगीन लागला जेवळे बिवले की आपले लगेच सुटले घरी जाऊ. 2 मिनिटं थांबणार नाही कोण. त्याच्यात आपला अहेर केला नाही. अहेर तरी केला नाही तसेच चालले. 2 मिनिटं वाजलेले आता निघाला पब्लिक आपला इकडचा. अहेर गेला नाही काय माहिती की जेवणच चालले फक्त. ये बड़ी अच्छी बात कही आप. अगदी डोंगरावर त्या वरती म्हणजे देऊळा म्हणजे महालक्ष्मीच्या वरती देऊळला तिकडे जेवणाची सोय केलेली होती वरती. आणि आता सगळा आपला मंडळ निघाला इकडनं समोरनं. सारखा मंडळ भराडाबरोबर आता कोण थांबत नाही. तो जेवला लगेच गेले. चला म्हटलं संध्याकाळचे 4:30 वाजले आणि 9 आता निघता. सगळा एकत्रित झालेला वराड उरला सुरला शेवटचा.
म्हणजे 6 वाजलेले संध्याकाळचे आणि आपली वरा दिलेली आता रेडेवानवरती मुटाटमधलं आपलं प्रथमेश पालकर आपलं प्रथमेश पालकर मुटाटमधलं कॅशो मास्टर सोबत दिलो भाजूसाठी या आणि वराड इकडे मंडळी इलेला आपला समोर ना गाडी इलेत मॅक्स इलेत बहुतेक नवरा नवरी उतरले तर वरात आता काढते काय माहिती नाही बघू वरात काढते तेव्हा समजा आता काढतील बहुतेक सलग आपल्या सध्या आता ऑर्डर आहे पाठोपाठ त्यामुळे व्हिडिओ जरा पाठीपुढे लेट होती आपल्या भावा फॉलो ठेवा. सबस्क्राईब आणि लाईक करून असं आता करून ठेवा म्हणजे 7:30 वाजलेले आहेत बहुतेक आपली आणि वरात आत्ता झालेली आपल्या 6 वाजल्यापासून सुरू केलेला बहुतेक झालो 1.5 तास झालो आपल्या वरातीत आणि वरातीमध्ये बरीच अशी मजा येलेली आपल्या का तर आता सामान ठेवताव सर्व टेम्पोत आहो घरी जाऊची तयारी करताव जेवताव आणि निघताव आणि पॉस भेटलेला आपल्या का होय ना आणि पॉस तर बहुतेक आपल्या टीप भेटलेल्या पोरगांका त्याचं घेताव आणि निघताव आता इकडनं आपण आहो जेवून बिवून का आता काढून टाक